आणि आता हा मोर्चा निघाला असल्याची दृश्य आपण पाहतोय। सुरुवातीला कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आलेली होती, मोर्चाला परवानगी नाकारण्यात आलेली होती। पण आता मात्र या मोर्चाला परवानगी मिळाल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे। मराठी माणसाच्या शांततेप्रिय मोर्चाला काही सत्ताधाऱ्यांनी उधळून लावण्याचा जो कट कारस्थान रचला आहे। दादा काय सांगाल, आता परवानगी दिली पोलिसांनी? परवानगीला आता जागे आले शासनाने सकाळी दिली पाहिजे होत्या। महाराष्ट्र संस्कृतीचा विजय असो। आता परवानगी दिली पोलिसांनी, मग आता सकाळी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी बोललं, त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी तुम्ही आला होतात। काय नेमकं या भेटी दरम्यान घडलं? आता कार्यकर्त्यांची सुद्धा साहेबांनी भेट घेतलेली, काय नेमकं साहेब म्हणाले? आम्ही सर्वजण सन्माननीय राजसाहेबांचे आशीर्वाद घ्यायला आलो होतो। केडियाचं ऑफिस फोडलं त्याबद्दल मी म्हातारी कामगार सेनेचा अध्यक्ष असून मला त्याचा अभिमान आहे। तसं सन्माननीय ज्यावेळी राजसाहेबांना भेटलो त्यावेळी राजसाहेब पण आम्हाला तेच बोलले की मराठीवरती कोण नख लावत असेल तर त्याला सोडू नका, मग तो कोणीही असो, त्याला धडा शिकवल्याशिवाय राहू नका। आज मीरा भाईंदर इथे आंदोलन होते, त्याला परवानगी नाकारली। अजूनही तिथे मोठ्या संख्येने प्रत्येक मराठीसाठी मराठी माणूस असेल किंवा आपल्या पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी असेल त्यांची धरपकड सुद्धा गेली, नोटीस दिल्या, अजूनही तिथे धरपकड सुरू आहे। अशात आता या घटनेसाठी सुद्धा मीरा भाईंदरमध्ये माथाडी संघटनेचे पदाधिकारी किंवा तुम्ही पोहोचणार आहात? आता हे सर्व झालेलं आहे, साहेबांचा सन्माननीय राजसाहेबांचा आशीर्वाद घेतला। आता आम्ही सर्वजण इकडनं जे 200-300 लोक आहेत ते सर्व तिकडे जमा होतोय, बाकीचे अर्धे लोक रस्त्यात आम्हाला भेटणार आहेत। मला वाटते एक अर्ध्या एक तासामध्ये अजून 4-5 हजार लोक मुंबईतनं मीरा रोडमध्ये पोहोचतील। त्याबद्दल काही सांगितलं की आंदोलन सुरू आहे, अनेक पदाधिकारी सर्वांना माहिती आहे, मराठी माणसांना माहिती आहे, आम्ही तर पक्षाचे पदाधिकारी पोहोचतात, पण ज्या सामान्य लोकांना कळतंय मुंबईमध्ये की मराठी जी गळचेपी होते, मराठी माणसाला कुठेतरी पोलिसांकडनं त्रास चालू आहे किंवा जोर जबरदस्ती चालू आहे, त्यावेळी मराठी माणूस पण आता मीरा रोडला मीरा भाईंदरला जायला तयार झाला। साहेबांनी काय आदेश काही मत व्यक्त केलं का त्या मराठीसाठी जिथे जिथे मराठीवर अन्याय होईल तिथे तिथे महाराष्ट्र सैनिक राजसाहेबांच्या आदेशाची वाट बघण्यास स्वतःहून पोहोचतो आणि साहेबांनी आदेश दिला तर त्यापेक्षा जास्त लोक पोहोचतात। अनेकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। खरं तर एक व्हिडिओही समोर आलाय, त्याच्यात संतोष धुरी यांना बॅनिक्वेट हॉलमध्ये ठेवण्यात आले। पोलिसांना, मनसे सैनिकांना आणि मराठी प्रेमी जनतेला ठेवण्यासाठी जागा मिळत नाहीये। कशा पद्धतीने बघताय हे आंदोलन चिरडण्याचा त्यांचा सर्व जो सरकारचा प्रयत्न आहे तो आम्ही हाणून पाडणार आहे, कारण का मुंबईतनं आता एवढे लोक तिकडे जायला लागले आहेत। मला नाही वाटत की आज दिवसभर पोलीस प्रशासन पण कुठे उभे राहून लोकांना थांबवतील। या आंदोलनामध्ये सहभागी होत असताना साधारणपणे तुमचा प्लॅन ऑफ ऍक्शन नेमकं कसं असणार आहे? कारण तुम्हाला सुद्धा अनेकांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत, तुमच्यासोबत इतर पक्षांचे लोकही यात सहभागी असतील का? हा मोर्चा मराठी माणसासाठी निघणारा मोर्चा आहे। मराठी माणसाची गळचेपी होती आहे म्हणून हा मोर्चा चालला आहे, कारण का ज्या विशिष्ट भाषेतील लोकांनी मोर्चा काढला होता ते त्यांच्या भाषेची ताकद दाखवण्यासाठी काढला होता आणि ते मराठी माणसाला दाबण्यासाठी काढला होता, दबावतंत्रासाठी काढला होता। म्हणून त्यांना महाराष्ट्रामध्ये येऊन जर मराठी माणसाला ताकद दाखवत असाल तर मराठी माणूस कसा आहे सांगायची गरज नाही। आपण शिवछत्रपतींचे वंशज आहेत छत्रपतींचे, त्यामुळे त्यांना एकदा हा दणका दाखवलाच पाहिजे की मराठी माणूस जागा झाला तर काय होते। सरकारमधील मंत्री प्रताप सरनाईक हे ज्या मोर्चात आता सहभागी होऊ लागलेले आहेत, एक प्रकारची गळचेपी मराठी माणसाची आहे म्हणून ते स्वतःच्या मोर्चात सहभागी होऊ लागलेले आहेत, कसं बघताय तुम्ही? मी त्यांचं अभिनंदन करतो। एक मराठी म्हणून एक मराठी माणूस पुढे आला, त्यांनी बघितलं ना की शासन कोणाचं आहे, मी कुठल्या पक्षात आहे, असे सगळ्याच पक्षातील लोक एकत्र येऊन मराठीसाठी झगडले तर माझ्या माय मराठीला कोणी नक लावू शकणार। परंतु सरकारने आदेश दिले आहेत की अशा पद्धतीनं मोर्चा काढायचा नाही आणि दुसरीकडे मात्र शिंदेचे मंत्री महोदय हे तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी होत आहे। आता काय झालं, ही रिक्षा आहे, ही कुठेही चालली आहे, त्यामुळे याच्यामध्ये कोण बसायला तयार नाही आहे। सगळ्यांना माहिती आहे की मराठीसाठी कोण भांडतोय आणि कुठून आदेश येतात की मराठीला त्रास होईल त्यावेळी मराठी माणसा मागे उभे राहा। त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की सन्माननीय राजसाहेबांच्या मागे उभे राहिलो तरच महाराष्ट्रामध्ये मराठी टिकेल, नाहीतर हे जे आताचं शासन आहे ही मराठी विकून खाईल। मीरा भाईंदरमध्ये हा दिखावा आहे। पोलीस महासंचालकांकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळते की या मोर्चाला परवानगी दिली नसल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली। काय वाटतं तुम्हाला या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमुळे? तिकडचे जे तहसीलदार असतील, जिल्हा अधिकारी असतील, ह्या लोकांवर कोणाचा दबाव आहे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे। सन्माननीय मुख्यमंत्र्यांना माझी एकच विनंती आहे की साहेब मराठी माणसाचा अंत बघू नका, एकदा मराठी माणूस पेटला तर काय होतं तुम्हाला महानगरपालिकेमध्ये कळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।